मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन, सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी फोन। राज ठाकरेंच्या भेटीचा खरा अजेंडा उघड, अर्बन नक्षलपेक्षा नागरी समस्या सुधारा, मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर राज ठाकरे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे भेटीनं उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता, ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाबाबत गोंधळ कायम। मवियातून राधाकृष्णन यांना रसद मिळणार का? राज्यातल्या वरिष्ठ भाजपा नेत्यावर महत्वाची जबाबदारी, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। वेल्हेच्या नाम बदलाला केंद्राची मान्यता, वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार। पर्युषण काळात कत्तलखाने हे सुरूच राहणार, मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही चंगळ, जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। मुजोर भोंदूबाबा हबीबुल्ला अटकेत, लग्नपूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेवर अत्याचार। नाशिकमध्ये पाऊस थांबला, मात्र गावात पाणी भरलेलंच, गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्यानं जागोजागी पाणी तुंबलं। राहुल गांधी यांचा मतचोरीचा दावा फुसका निघाला, मतचोरीचा दावा सांगणाऱ्या संस्थेची माफी। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, निवडणुका 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलल्या। कबूतर हत्ती हे विषय नागरी समस्येपेक्षा मोठे झालेत, नागरी समस्या सुधारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला, राज ठाकरेंकडून विकासाची आणखी एक ब्लूप्रिंट। गदारोळामध्ये संसद अधिवेशन संपलं, बिहार मतदार सुधारणेवर चर्चा करा, विरोधकांच्या सभागृहात घोषणा। गोंधळी सदस्यांकडून संसदीय परंपरेचा अपमान, सभापती ओम बिर्ला यांच्याकडून खेद व्यक्त। ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवभाऊ जोमात, सेना भवन परिसरात भाजपाची बॅनरबाजी। पालघर जवळ 3 बोटी बुडाल्या, गुजरातच्या अमरेली, जाफराबाद आणि सोमनाथ जवळ घडली दुर्घटना, वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळल्यानं बोट दुर्घटना। जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट, बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल प्रकरण, विना परवानगी झाडे कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। राज्यात 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज जाहीर। भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर, नांदेडमध्ये शेती नुकसानीची केली पाहणी।